राज्याभिषेकासाठी इंग्रज प्रतिनिधी म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी हेनरी ऑक्झिंडन आपले दोन सहकारी जॉर्ज रॉबिन्सन आणि थॉमस मिशेल यांच्यासह रायगडला आलेला होता आणि तो राज्याभिषेक झाल्यानंतर देखील म्हणजे जवळपास आणखी पुढचे 6 दिवस रायगडावरती होता. तर 19 मे 1674 ते 13 जून 1674 या जवळपास 22 दिवसांचा त्याचा मुक्काम होता. हेनरी ऑक्झिंडननी त्याची डायरी मेंटेन केलेली आहे अत्यंत सुंदर प्रकारे आणि त्या डायरीमध्ये त्यांनी राज्याभिषेकाचं देखील वर्णन केलेलं आहे. त्यांनी असं लिहिलेलं आहे की सकाळी 7 ते 8च्या सुमारास आम्ही राजसभेमध्ये आलो आणि राजसभेमध्ये आल्यावरती त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं सिंहासनावर बसलेल्या. राज्याभिषेकाचे जे धार्मिक विधी होते त्याचं वर्णन आपल्याला कृष्णाजी अनंत सभासद यांच्यामुळे समजतंय कारण त्यांनी ते केलेलं आहे. परंतु ही राजसभा नेमकी कशी होती, सिंहासन कसं होतं याचं वर्णन हेनरी ऑक्झिंडननी केलेलं आहे. त्यांनी असं लिहिलेलं आहे की सिंहासनाच्या दुतर्फा काही चिन्ह झळकत होती. सुवर्णाचे भाले होते. त्यातल्या 2 सुवर्णाच्या भाल्यांवरती मोठे दात असलेले सोन्याचे मासे लटकवलेले होते. अर्थातच हे जे चिन्ह होतं ते महाराजांच्या सामर्थ्यशाली आरमाराचं होतं की आमची सत्ता केवळ जमिनीवरती नाही तर सागरावर देखील आमची सत्ता आहे याचंच हे द्योतक होतं. याच्या व्यतिरिक्त काही सुवर्णाच्या भाल्यांवरती अश्वगुच्छ भिरभिरत होती. याचा अर्थ आमचं अश्वदल अत्यंत समर्थ आहे याची देखील नोंद त्यांनी केलेली आहे. आणि त्यांनी अशीही एक नोंद केलेली आहे की अन्य जे 2 सुवर्णाचे भाले होते त्याच्यावर अत्यंत सुंदर असे 2 सोन्याचे तराजू लटकवलेले होते आणि या दोन्ही तराजूंची पारडी जी होती ती समतल होती. याचाच अर्थ असा आहे की आमचं न्यायदान आणि आमचा व्यापार हे दोन्ही समतोल आहे. आमचा व्यापार समृद्ध तर आहेच आहे परंतु तो पारदर्शक देखील आहे आणि न्याय व्यवस्था देखील समान आहे, समतोल आहे. याच्या पुढे त्यांनी असं लिहिलेलं आहे की शिवाजी महाराजांची त्याची भेट कशी झाली तर शिवाजी महाराजांचं लक्ष पहिल्यांदा काही त्याच्याकडे गेलेलं नव्हतं परंतु महाराजांचं लक्ष आपल्याकडे जायला पाहिजे यासाठी त्याचा जो दुभाषा होता म्हणजेच इंटरप्रिटर त्याचं नाव होतं नारायण पंडित किंवा नारायण शेणवी. त्यांनी महाराजांसाठी आणलेली एक अत्यंत सुंदर हिऱ्याची अंगठी होती. ती अशी वर धरली आणि सूर्याची किरण त्याच्यावर परावर्तित होऊन ती महाराजांच्या पर्यंत पोहोचली आणि महाराजांचं लक्ष हेनरी ऑक्झिंडनकडे गेलं आणि मग महाराजांनी आपल्या प्रतिनिधींना सांगून हेनरी ऑक्झिंडनला आणि नारायण शेणवेला आपल्या सिंहासनाजवळ बोलावून घेतलं आणि महाराजांनी त्याच्याशी संवाद साधला आणि त्यांनी महाराजांना नजराणे अर्पण केले.